वडेट्टीवारांनी काल आरोप केला होता की 2 दिवसात बोलणी झाली असती तर हे चित्र झालं नसतं. कोण म्हणताय? विजय वडेट्टीवार त्यांनी तुमचं नाव पण घेतलं काल की बोलणी करण्यात संजय राऊत वादाच्या बैठका सुरू 18 दिवस वाया घालवले. बघा ते काय बोलतात त्यांच्याकडे फार लक्ष द्यायची गरज आहे. हरियाणामध्ये आम्ही होतो का? हरियाणामध्ये काँग्रेस पक्षाबरोबर समोर कोणीच नव्हतं, ते एकटेच होते. मग हरियाणामध्ये का हरलात? अशा अनेक राज्यामध्ये, जम्मू काश्मीरला का हरलात? महाराष्ट्रात काही लोक कोट शिवून तयार होते मुख्यमंत्री पदाचा, आम्ही नव्हतो त्याच्यामध्ये. शिवसेना हा महाराष्ट्रातला एक प्रमुख पक्ष आहे, प्रादेशिक पक्ष आहे, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. बरं, पश्चिम बंगालला काय शिवसेना होती का? होती का शिवसेना? मग अख्ख्या देशभरात तुमचा पराभव का होतो आहे? तिथे सर्वत्र आम्ही आहोत का? तिथे सर्वत्र संजय राऊत आहेत. विजय वडेट्टीवार स्वतः त्या बैठकांना हजर असायचे, होते ना स्वतः. आघाडीमध्ये समन्वयाची आणि तडजोडीची भूमिका स्वीकारावी लागते, आणि आघाडीमध्ये जे ही भूमिका स्वीकारत नाहीत त्यांना आघाडीमध्ये राहण्याचा अधिकार नसतो. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना कुठेतरी एकत्र चालणार आहे. पुढे मुंबई महानगरपालिकेमध्ये कुठेतरी शिवसेना एकत्र मुंबईसह नागपूर पर्यंत मी सांगेन आम्ही स्वबळावर लढू. काय होईल ते होईल, एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. नागपूरला सुद्धा मी स्वबळावर लढणार आहोत. माननीय उद्धवजीने आम्हाला तसे संकेत दिले. आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानवडे यांच्याशी चर्चा केली, शिवसेना शहर प्रमुख. आणि असं आमचं ठरत आहे की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल, कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये मग लोकसभा विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही, आणि त्याचा फटका पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावे.